धारावी पुनर्वसन प्रकल्प आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असणाऱ्या धारावीच्या पुनर्वसनाचा प्रकल्प सुरू झालेला आहे। त्याचं एकंदरीत सर्वच काम सुरू झालं आणि त्याच्यानंतर आता ही बॅनरबाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। पण या बॅनरमधून पुन्हा एकदा नवा वाद पाहायला मिळू शकतो, कारण की धारावीत अनेक ठिकाणी गुजरातीमध्ये सुद्धा बॅनर जे ते आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर धारावी बहुभाषिक म्हणून ओळखले जाते, त्यामुळे या संपूर्ण धारावीच्या रोडवर हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ अशा भाषेत जे ती बॅनरबाजी जे ती करण्यात आलेली। पण नुकताच मराठी अस्मितेचा वाद जो आहे तो मुंबईत आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर आता धारावीत वेगवेगळ्या भाषेचे बॅनर जे ते लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। माझ्या समोर हा जो आहे तो हिंदीतला बॅनर आणि त्याच्या मागच्या बाजूला जो आहे तो गुजरातीमध्ये लिहिलेला बॅनर आपल्याला पाहायला मिळेल। या बॅनरवर लिहिले आहे की धारावी पुनर्विकास योजनेअंतर्गत वरच्या मजल्यावर ज्यांचं घर होतं त्या झोपडीधारकांना सुद्धा सरकारकडून अधिकृत असं निर्णयानुसार जे ते घर मिळेल। त्यामुळे जर आपण पाहिलं तर धारावीत अनेक दुमजली तिमजली घरं जी आहेत ती पाहायला मिळतात। ती समोरच ती सगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या पार्श्वभूमीवर हे धारावीकरांना आश्वासन देण्याचा जे ते प्रयत्न या संपूर्ण बॅनरमधून आपल्याला केलेला आपल्याला पाहायला मिळतं। यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हा संपूर्ण बॅनर जो आहे तो थेट धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणजे अडाणी समूहाकडून लावण्यात आलेला आहे। या बॅनरवर अडाणी समूहाचं लोगो जरी नसला तरी हे संपूर्ण धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टचं नाव सुद्धा या ठिकाणी, त्यामुळे एकीकडे धारावीचं पुनर्वसनाचं काम जे आहे ते पुन्हा एकदा सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे लोकांची मनं जिंकण्यासाठी किंवा लोकांचा विश्वास पुन्हा एकदा मिळवण्यासाठी आणि ह्या दुमजली घरांची ज्यांची घरं जी आहेत दुमजली आहेत किंवा 3 मजली जी समोर आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात आहे त्यांना पुन्हा एकदा विश्वासात घेण्यासाठी धारावीत असे बॅनर जे आहेत ते लावण्यात आले। त्याच्यात लिहिलेलं आहे की धारावी पुनर्विकास योजना अंतर्गत जे आहे ते वरच्या मजल्यावर सुद्धा राहणाऱ्या लोकांना सरकार अधिकृत जे आहेत ते घरं मिळतील। त्यामुळे आता धारावीकरांना घर मिळणार की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे। पण दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा राजकारणात गाजला जाईल तो म्हणजे की धारावीत आता गुजराती बॅनर का लावले गेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।